नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची सुगंध ही कथा ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर मध्यभागी वेलबुट्टीच्या चौकटीत छापलेल्या त्या बातमीकडे मी संभ्रमित मनाने कितीतरी वेळ पाहत होते. दृष्टी खिळून बसलेल्या त्या बातमीवर विश्वास ठेवायला माझं मन तयार होत नव्हतं. ती बातमी मी पुन्हा पुन्हा वाचत होते. विवाहित प्रौढाचा प्रेमविवाह. इथले सुप्रसिद्ध इंजिनियर श्री मोहन कुलकर्णी याने आपली पहिली प्रेमविवाहित सुंदर पदवीधर सुशील पत्नी हयात असताना परदेशात वयाच्या 45व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. मोहन कुलकर्णी सुप्रसिद्ध इंजिनियर म्हणजे हे आपले मोहनभाई तर नव्हेत? छे छे, शक्यच नाही. त्यांच्या हातून अशी गोष्ट घडणे कधीच शक्य नाही. जगात नावासारखी नावं काय नसतात? अन झपाट्याने लोकसंख्या वाढत जाणाऱ्या आपल्या देशात 30 नावे अन एकसारखी आडनावे असणं अगदी सहज शक्य आहे. अशा या नामसादृश्यामुळे मागे असाच एक घोटाळा नव्हता का झाला? कुठच्याशा एका बाईने आत्महत्या केली. त्याची बातमी अशीच वृत्तपत्रात आली होती. दुर्दैवी योगायोगानं महाराष्ट्रातल्या एका ख्यातनाम लेखिकेचंही तेच नाव असल्यामुळे ही बातमी वाचून त्यांच्या दूरस्थ नातलग स्नेही मंडळींना मोठा धक्का बसला आणि मग त्यांच्या घरी पाठवण्यात आलेली सांत्वनपर पत्रे खुद्द त्या तंदुरुस्त लेखिकेच्याच हाती पडली. मुंबईच्या अफाट लोकवस्तीत श्री मोहन कुलकर्णी दुसरे कितीतरी असतील, पण इंजिनियर, प्रौढ वयाचा, सुंदर पदवीधर बायको असलेला, रोग्याची विविध चिन्ह अन लक्षणं पद्धतशीर पारखून निदान करण्यास सरावलेलं माझं मन त्या बातमीतली एक एक गोष्ट पडताळून पाहू लागलं, बाजूला काढून टाकू लागलं. माझं मन म्हणू लागलं, हे मोहनभाईच असते तर ते परदेशी जाण्यापूर्वी आपणाला निश्चित कळलं असतं, खुद्द भाईनीच कळवलं असतं. पण समजा जाण्याच्या धांदलीत त्यांना जमलं नसतं तर ते काम इंदुताईनं त्यांच्या सुगृहिणीनं खासच केलं असतं. एरवी पत्रलेखनाच्या बाबतीत ती आळशी असली आणि 6 महिन्यात पत्र लिहित नसली तरी सुद्धा अशा वेळी वेळात वेळ काढून तिनं मोठ्या अभिमानानं लिहिलं असतं, परदेशी पाठवण्यात येणाऱ्या तज्ज्ञ मंडळीत सरकारनं तुझ्या भाईचा खास समावेश केला आहे. अन असं धरून चाललं की ही दुर्दैवी बातमी त्यांच्या संबंधी आहे, तर इंदुताईचं तसंही पत्र आल्याशिवाय राहतं ना. पण छे, तशी शंकाच नको, कारण भाईना आपण काय ओळखीत नाही. त्यांच्यासारखा सच्शील प्रतिष्ठित माणूस या वयात असं भलतंसलतं करणं कधीही शक्य नाही. लहानपणापासून या दोघा पतीपत्नीशी माझा जो दीर्घ परिचय होता त्यानं असा निर्वाळा दिल्यावर माझं मन जरा स्थिर झालं. तरी पण मनाची रुखरुख जाईना. मी लगेच इंदुताईला पत्र लिहून टाकलं. त्या पत्रात तिच्याकडून बरेच दिवसात काही खुशाली कळली नाही म्हणून रुसवा दर्शवला आणि त्याच बाबतीत माझ्याकडूनही घडलेल्या प्रमादाबद्दल बरीचशी मखलाशी केल्यावर अगदी सहज वाटेल तशा तऱ्हेनं लिहिलं, भाईची काय खबर बात, तुम्ही उभयता मजेत आहात ना. उलट टपाली इंदुताईचं पत्र आलं. मी निश्चिंत मनानं पाकिट फोडताना गुणगुणले, चला, एकूण दोघांचा संसार अभंग आहे. पण आतलं पत्र वाचताच माझं मन दुभंगून गेलं. इंदुताईनं लिहिलं होतं, प्रिय सुमा, तुझं पत्र मिळालं. तुझ्या प्रॅक्टिसच्या व्यापात पत्र लिहिणं राहू दे, पण रोजचं वर्तमानपत्रही नजरेखाली घालायला तुला फुरसत मिळत नाही याची मला कल्पना नव्हती. नाहीतर जाऊ दे, सोबत वर्तमानपत्राचं कात्रण पाठवित आहे, त्यावरून तुझ्या भाईची हालहवाल तुला कळून येईल. ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून सांत्वनपर भेटीची आणि सहानुभूतीपर पत्रांची रीघ लागली. त्या ढिगात तुझं पत्र दिसलं नाही म्हणून जरा आश्चर्य वाटत होतं. पण आता मात्र तुझ्या पत्राने काम भागणार नाही. जीवनातल्या या विपरीत प्रसंगी तुझ्या सान्निध्याची मला फार फार आवश्यकता वाटते आहे. तिच्या पत्रासोबत कात्रण नव्हतं. तिच्या सुन्न मनस्थितीत ते पाठवायचं राहून गेलं असावं, कारण त्या कात्रणाची मला जरुरी नव्हती. मी ती बातमी वाचलीच होती ना. असं म्हणजे माझा तर्क चुकला होता. माझ्या मनाचा निर्वाळा सपशेल खोटा ठरला होता. भाईच्या बाबतीत मी असं कधी स्वप्नात सुद्धा कल्पिलं नव्हतं, कारण त्यांच्या स्वभावाच्या साऱ्या छटा मला माहीत होत्या. त्यांच्या वृत्तीचे पैलू माझ्या परिचयाचे होते. त्यांच्याविषयीच्या अनेक स्मृती आदरानं सुगंधित होऊन माझ्या मनात बसून राहिल्या होत्या.
मोहनभाईच्या परिचयारंभीचा तो प्रसंग मला चांगला आठवतोय. त्यावेळी 18 वर्षांपूर्वी मोहन कुलकर्णी इंजिनियरच्या जागी बदली होऊन नुकतेच आमच्या शेजारी सपत्नीक राहायला आले होते. महिन्याभरातच इंदुताईंची माझी गट्टी जमली. सज्जन माणसांचा स्नेह किती झटकन जोडावाचा वाटतो. त्यावेळी आमच्या घरासमोर असलेल्या बिऱ्हाडातला माणूस कधी कधी क्रोधाविष्ट होऊन आपल्या बायकोला बडवीत असे. आम्हा सर्वांना ते दृश्य नित्याचंच झालं होतं. दुसऱ्याच्या खाजगी गोष्टीत पडणं बरं नव्हे असा शिष्टाचार संमत सुज्ञ विचार करून आमच्या शेजारची पाजारची सुशिक्षित पुरुष मंडळी तो सारा प्रकार थंड दृष्टीने पाहत अगर पाठ फिरवून आपापल्या उद्योगात मग्न होत. पण एक दिवस भाईंच्या नजरेला ती गोष्ट पडताच ते द्वेषाने धावत समोर गेले. त्या माणसाची मानगुटी पकडून फाडकन त्याच्या मुस्कटात मारताच त्याची क्रोधनशा एकदम उतरली. भाई त्याला काय धमकी देऊन आले कोण जाणे, पण तो माणूस तिथे असेपर्यंत पुन्हा त्याचं बायकोला झोडपणं दिसलं नाही. थोड्या दिवसांनी तो तिथून दुसरीकडे राहायला गेला. भाईंचा तो त्यावेळचा आवेश, ती चीड मी दारातून पाहत होते. परत आल्यावर त्यांनी म्हटलं, स्त्रीची विटंबना मला बिलकुल बघवत नाही. पुरुषातलं हे पशुत्व पाहिलं की माझं रक्त उसळतं. चालू जमान्यात दुर्मिळ बनत चाललेलं हे उदात्त भावदर्शन भांगेत मधूनच तुळशीचं रोप दिसावं तसं मला वाटलं. आदराच्या मंजिऱ्या माझ्या मनी फुलल्या. स्त्री जातीच्या दुर्दर्शा दर्शनाने हेलावणारं भाईंचं ते मन आज इतक्या वर्षानंतर स्वतःच्या प्रिय पत्नीविषयी असं दगडाचं कसं बनलं? एकेकाळी त्यांनी धिक्कारलेलं पशुत्व त्यांच्यातच कुठून आलं? आणि इतक्या प्रौढ वयात तारुण्यातले सगळे उपभोग भोगल्यानंतर कसं प्रकट झालं? त्यांची स्थायी वृत्ती बदलली कशाने? भाईंचा संसार मोठा सुखाचा होता. मनासारखी मुलगी पसंत करून प्रीती विवाह करून त्यांनी आपला संसार सुरू केला होता. त्यांच्या प्रथमदर्शी प्रेमाचं, विवाहपूर्व परिचयाचं इंदुताई बऱ्याच वेळा मोठ्या तन्मयतेनं वर्णन करीत असे. त्या वर्णनात अर्थातच 3/4 भाग आत्मस्तुतीचा असे. पण ती आत्मश्लाघा तिला शोभून दिसावी असंच इंदुताईचं रूप अतिसुंदर होतं. जणू कातीव कोरीव संगमरवरी सजीव बाहुलीच. काळेभोर कुरळे केस, नाजूक ओठ, चिंचोळी लाडी खनुवटी. छे, नाव ठेवायला, हो नाव ठेवायचं झालं तर ती बरीच बुटकी होती. तिच्या अनुपम सौंदर्याकडे मनातून हेवा करणाऱ्या स्त्रिया उघड म्हणत, बाई भारीच बुटकी आहे. उण्यापुऱ्या उंचीच्या मोहनरावांना काही शोभत नाही. पण त्यांच्या सुखी संसाराबद्दल मात्र कुणाचंच दुमत नव्हतं. भाईंचं आपल्या पत्नीवरील उत्कट प्रेम साऱ्यांच्याच नजरेत भरलेलं होतं. पुढे 4 वर्षांनी त्यांची बदली झाली. नंतरच्या काळात विविध ठिकाणी होत राहिली. पण आमचा मजबूत स्नेहबंध पत्रव्यवहाराने अतूट राहिला होता. 1-2 वर्षांनी आमच्या गाठी भेटीही होत असत. गेल्या वर्षापर्यंत त्या दोघांचा संसार अगदी सुरळीत सुखात चालला होता. कसलेही क्लेश नव्हते, कसलीही कुरबूर नव्हती. उणीव होती फक्त एकच, त्यांचा संसार सोन्यासारखा असूनही एखाद्या सोनुल्या बाळाला खेळवण्याचं, आई होण्याचं भाग्य अद्याप इंदुताईला मिळालेलं नव्हतं. पण या बाबतीत इंदुताई अगर भाई यापैकी कुणीही उत्सुक नव्हतं. सुरुवातीला मला वाटे की वैवाहिक सुखाचा अनिर्बंध आनंद उपभोगता यावा म्हणून थोडे दिवस तशी काही खास उपाययोजना झाली असेल. पण वर्षांमागून वर्षे तशीच जाऊ लागली तेव्हा मग वेगळंच निदान माझ्या लक्षात येऊ लागलं. एका भेटीत मी तिला छेडलं. मी म्हटलं, इंदुताई, माझी मॅटर्निटी आहे हे विसरली नाहीस ना? तिने हसत म्हटलं, डॉक्टर लोक घरचे पेशंट शोधू लागले की त्यांची प्रॅक्टिस कमी होत चालली असं लोक म्हणतात. खुशाल म्हणू देत. भाच्यासाठी खरं खोटं वाटेल ते लोकमत सोसायला मी तयार आहे. सांग, आतापर्यंत या बाबतीत तुम्ही दोघांनी काय काय केलं ते सांगा, की स्वस्थच बसला आहात? छे, स्वस्थ नाही बरं. लोकसंख्या फार वाढू नये म्हणून आम्ही. पुरे झाली तुझी चेष्टा. उगीच हसण्यावारी गोष्ट घालवू नकोस. या खेपेला तुझी डॉक्टरी तपासणी होऊन इलाज सुरू झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. वा, मग फारच उत्तम. हेच हवंय मला. नाहीतरी 2-4 वर्षांनी विमानातून आल्यागत येतेस आणि दुसऱ्या दिवशी उडून जातेस. यापूर्वीच तू डॉक्टरकडे जायला हवं होतंस. आज संध्याकाळी डॉक्टर पुरंदर जाऊ. तिचा चेहरा गंभीर झाला, पण लगेच हसून तिनं म्हटलं, मी डॉक्टरकडे जाऊन काय होणार? रोग एकीकडे ना औषध भलतीकडे. असं का करायचं आहे? म्हणजे भाईत दोष आहे? हो. मग त्यावर काही इलाज, काही ट्रीटमेंट घेतली नाही का? सारं काही झालं. इलाजा पलीकडची केस आहे असं डॉक्टर म्हणाले. रिपोर्ट पूर्ण निगेटिव्ह आहे. झटकन तिने हे बोलून टाकलं.
एखादी अप्रिय गोष्ट तोडून टाकावी तसं तोडून टाकलं. नवऱ्याच्या वैगुण्याचा उच्चार करणं तिला अगदी असह्य झाल्याचं तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. लगेच तिनं हसत म्हटलं, पण मला त्याचं काही वाटत नाही. बेफिकीर शब्दाआड हसत हसत तिनं आपलं संसार शल्य लपविलं. हा तिच्या मनाचा मोठेपणा, पण तिला काही वाटत नाही असं मानायला माझं मन तयार होईना. कसं होईल? विवाहित स्त्रीला मातृत्वाची ओढ वाटत नाही हे कुणीतरी खरं मानेल का? पशुपक्षातही मातृत्वाची जी भावना प्रबल असते ती एका सुंदर स्त्रीत नाही हे धादांत असत्य कोण कसं स्वीकारेल? लग्नानंतर 4 वर्षात डोहाळे लागले नाहीत तर स्त्री किती घाबरी गुबरी होते. अजून दिवस जात नाहीत ह्याचं शल्य तिच्या हृदयाला किती खोलवर जखम करून जातं. वांचपणा हा स्त्रीत्वाचा मोठा कलंक मानून ती किती शर्मिंदी होते. स्वतःला कशी हीन लेखते, लेखली जाते. जणू शापदग्ध अवस्थेत जगत असते. वांचपणाचा कलंक जाण्यासाठी ती आपले प्राणही पणाला लावण्यास तयार होते. स्त्रीचे हे आंतरिक क्लेश मी माझ्या दवाखान्यात नित्य पाहत नाही का? मग मला काही वाटत नाही हे इंदुताईंचे उद्गार कसे खरे मानेन मी? आणि तिच्यात काही एक वैगुण्य नसताना? पण एक सत्य मात्र त्याच क्षणी माझ्या मनाला स्पर्श करून गेलं. ते सत्य हेच की मातृत्वाच्या बाबतीतली तिची अनासक्ती, ती दर्शवित असलेली संपूर्ण उदासीनता हे सारं नाटक आहे. हे खोटं प्रदर्शन केवळ. तेवढ्यात तिनं म्हटलं, सुमा, हे बघ, हा विषय तू भाईजवळ कधीच काढू नकोस हं. माझ्या गळ्याची शपथ आहे तुला. तू डॉक्टर असलीस तरी सुद्धा. तिच्या स्वरातली आर्तता आणि स्वतःच्या पतीच्या बचावाची तळमळ माझ्या कानांना जाणवताच मी झटकन म्हटलं, मी डॉक्टर असले तरी माणूस आहे, एक स्त्री आहे. आणि माझे भाई असले तरी पुरुषी अहंकार मी जाणते. मी त्यांच्याजवळ काही एक बोलणार नाही. ती निश्चिंत झाली आणि खुदकन हसली. तिनं म्हटलं, अगं, सगळ्यांना मी हेच बजावून सांगत असते. सगळ्यांना ही गोष्ट माहीत आहे. अशा गोष्टी षटकर्णी व्हायला वेळ लागत नाही, पण त्यांच्या देखत हा विषय निघू नये अशी मी शक्य तेवढी काळजी घेते. दुसरे दिवशी मी घरी परतले. सुप्रभाती देवळातून बाहेर पडावं, पण तिथला धूप दीप पुष्प सुगंध गात्रागात्रातून पसरत राहावा, चित्तवृत्ती प्रफुल्ल होऊन उदात्त वातावरणात तरळत राहाव्यात, तशी काहीशी माझी मनस्थिती झाली होती. इंदुताईच्या या उदात्त वृत्तीनं मी लोभावून गेले. मनाशी म्हटलं, असा स्वार्थत्याग केवळ स्त्रीच करू शकते. नवऱ्याचं वैगुण्य हसत मुखानं पचवून वर त्याच्या मनाला जपण्याची तत्परता, त्याचा अहंकार न दुखविण्याचा मृदूपणा फक्त स्त्री हृदयातच उत्पन्न होऊ शकतो. पण या स्वार्थ त्यागाचं तिच्या नवऱ्यानं काय चीज केलं? साऱ्या भावना दाबून टाकून केलेल्या 18 वर्ष संसाराची शेवटी हीच का क्रूर सांगता? 1.5 तपाच्या तपाचरणाचं अंती हेच का फळ? भाईविषयी माझ्या मनात सदा सतेज असलेल्या आदराच्या मंजिऱ्या पार जळून गेल्या. मला हे तुळशीचं रोप आहे असं वाटत होतं. त्याची मुळे शेवटी भांगेचीच निघाली. दुसऱ्या दिवशी निघत आहे अशी इंदुताईला तार करून मी गाडीत बसले. प्रवासभर माझं विचारचक्र चालू होतं. आपल्या ऐन तारुण्यात एकनिष्ठ, चारित्र्यवान म्हणून लौकिक मिळवलेल्या भाईंनी आता प्रौढपणी प्रेमाचे चाळे करावेत, ही केवढी शरमजनक गोष्ट. परदेशी गेलेले पुष्कळसे पुरुष तिथल्या अनिर्बंध वातावरणात बहकतात, पण भाईंसारख्या संयमी माणसानं आता या वयात तिथं जाऊन असं घसरावं? छे, माणसाच्या मनाचा कुणी निर्वाळा देऊ नये हेच खरं. भाईंचा विचार मनातून काढून टाकून मी इंदुताईविषयी विचार करू लागले. ज्यानं तिला सतत 1.5 तपाची साथ दिली, तो असा एकाएकी जीवनातून कायमचा निघून गेल्यामुळे तिची अवस्था काय झाली असेल? विधवेपेक्षाही परित्यक्तेचं दुःख दारुण असतं, कारण मानभंगाचं दुःख कुठल्याही प्रकारे शीतल होत नाही. आपला नवरा आपल्या डोळ्या देखत दुसऱ्या स्त्रीची संसार करतोय या कल्पनेचा ओझरता स्पर्शही पत्नीच्या हृदयाला अग्निरसाचे चटके देतो. तिथं अशी सत्य घटना घडते तेव्हा तर. इंदुताईचं सांत्वन आता कोणत्या शब्दाने करावं, तिला कशा प्रकारे धीर द्यावा याची मी मनाशी जुळणी करू लागले. तिच्या घरी मी पोचले तेव्हा ती माझीच वाट पाहत बाहेर बैठकीच्या खोलीत बसली होती. तिचा चेहरा काहीसा श्रांत पण संपूर्ण शांत होता. तिची नुकतीच 40शी उलटलेली होती, पण ऐन 25शीतलं पूर्ण विकसित टवटवीत तारुण्य तिच्या सुंदर अंगोपांगावर कायम होतं. ती आपल्या शरीराची मोठ्या कसोशीनं जोपासना करीत असे. मी मनात म्हटलं, अशा या चिरयौवन सुंदर पत्नीला लाथाडण्यात
भाईंनी पशुपेक्षाही नीच तर कोटीत जाऊन बसण्याच्या दुर्भाग्याखेरीज दुसरं काय मिळवलं? इंदुताईचं दुसऱ्या कुणाशी लग्न झालं असतं, आज 3-4 सुंदर मुलं तिच्या अवतीभवती दिसली असती. आज तिचं घर आणि तिचं मनही भरलेलं दिसलं असतं. पण आज तिच्या या नवऱ्यानं तिला अशा ठिकाणी सोडून दिलंय की जिथून तिला आता परत फिरता येणार नाही. नवीन जीवनाला सुरुवात करता येणार नाही. केवढा हा दुष्टपणा! माझं मन धगधगून उठलं. कोचावर इंदुताईजवळ मी अगदी पुतळ्यासारखी बसून राहिले. काय बोलावं हेच मला सुचेना. माझी मनस्थिती तिनं जाणली असावी, कारण झटकन उठून तिनं म्हटलं, थांब तुझ्यासाठी चहा. खरंच तू चहा घेत नाहीस? कोको करायला सांगून येते. जेवण तयार आहेच. मी तशीच बसून राहिले. दिवाणखान्यातलं सगळं साहित्य नेहमीप्रमाणे जिथल्या तिथं असून सुद्धा गळसरी गळून पडलेल्या गळ्यासारखा तो दिवाणखाना मला ओकाबोका दिसू लागला. भकास वाटू लागला. समोर टांगलेल्या भाईच्या मोठ्या फोटोकडे माझी नजर गेली. या भावदर्शी डोळ्यातले मृदू भाव, याचं मन इतकं थिजलं कसं? 18 वर्षांचे जुने चिवटबंध एकाएकी तुटले कसे? थोड्या वेळानं इंदुताई माझ्याजवळ येऊन बसली. स्वयंपाकीण बाईनं माझ्या हाती दिलेला कोकोचा कप रिकामा करून मी खाली ठेवला. मन स्थिर करून तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवीत म्हटलं, इंदुताई, यावेळी काय बोलावं मला समजत नाही ग. पण काही बोलण्यासाठी तुला बोलवलंच नाही. केवळ तुझं सान्निध्य मला पुरेसं आहे. भाई परदेशी गेल्याचं तू मला कुठं कळवलं नाहीस ते? मला तरी आधी कुठं माहीत होतं? म्हणजे अन भाईसारखा माणूस परदेशी गेल्याबरोबर तिथल्या गोऱ्यापान पोरीच्या पाशात सापडेल? गोऱ्या पोरीच्या? मग काय तिथं जाऊन भाईंने आफ्रिकन बाईशी लग्न केलंय? नाही, एका महाराष्ट्रीयन स्वजातीय मुलीशी. अन मग इंदुताईनं मला जे सांगितलं ते ऐकून माझं मन बधीर होऊन गेलं. मी कल्पना केली होती त्याप्रमाणे सरकारतर्फे कुठल्याही कार्यासाठी भाईचं परदेश गमन झालं नव्हतं. नव्हे, जे झालं होतं त्याला परदेश गमन म्हणता येत नव्हतं. इंदुताईचा नवरा गावातल्याच एका सुशिक्षित तरुणीला घेऊन रंगूनला पळून गेला होता आणि तिथं त्यानं तिच्याशी लग्न केलं होतं. या साऱ्या गोष्टी पूर्वनियोजित असून इंदुताईला या घटनेचा आधी यत्किंचित सुगावा लागू देण्यात आला नव्हता. रंगूनला लग्नविधी उरकल्यानंतरच तिला ही गोष्ट कळविण्यात आली होती. केवढी विचित्र घटना! त्याचं वैगुण्य मूक मनानं सहन करणाऱ्या देवता समान पत्नीकडे पाठ फिरवून, मोठ्या हुद्द्याच्या नोकरीवर लाथ मारून, प्रतिष्ठेला पायदळी तुडवून अन अब्रूचं दिवाळं फुंकून इंदुताईचा नवरा अशा तऱ्हेनं परागंदा झाला होता. ज्या मुलीच्या प्रेमाखातर तो सर्वनाशाच्या खोल खड्ड्यात बुडाला होता, ती मुलगी रूपानं अगदीच सामान्य आहे असं इंदुताईकडून कळलं. माझं मन प्रक्षुब्ध झालं. आपल्यात वैगुण्य असताना दुसरं लग्न करण्याचा पुरुषाला काय अधिकार आहे? एकीच्या मातृत्वाचं मातेरं करून पुन्हा दुसरीच्या स्त्रीत्वाचा कोंडमारा करायला सिद्ध होणं हा गुन्हा नाही का? स्त्री जातीची ही विटंबना नाही का? अनेक प्रश्न उफाळून वर येत होते. अनुत्तरित होऊन पुन्हा तळाशी जात होते. या अघटित घटनेत इंदुताईची वृत्ती समतोल होती, काहीशी स्थितप्रज्ञ. 18 वर्षांचा तिचा संसार जमीनदोस्त झाला होता, पण तिचं मन मात्र अगदी ताठ उभं होतं. आपल्या जीवनात काही विपरीत घडलंच नाही अशा वृत्तीनं तिचे नित्याचे व्यवहार सुरळीत चालू होते. तिच्या या विलक्षण मनोधैर्याचं मला मोठं नवल वाटलं, कौतुक वाटलं आणि अभिमानही वाटला. 2 दिवस राहून मी तिचा निरोप घेतला. या गोष्टीला 2 वर्ष लोटली. पदवीधर इंदुताई आता नोकरी करू लागली होती. पोटासाठी नव्हे, त्या दृष्टीनं कसलीही ददात मोहनबाईंनी ठेवली नव्हती. तेवढी सहृदयता त्यांनी दाखवली होती खरी. त्यांनी पूर्वीच विकत घेतलेला त्यांचा राहता फ्लॅट इंदुताईच्या नावावर करून टाकला होता. शिवाय तिच्या नावे त्यांनी बरीचशी रक्कम बँकेत ठेवून दिली होती वगैरे इंदुताईने नंतर लिहिलं होतं. चोख व्यवस्था करूनच ते निघून गेले होते. इंदुताई नोकरी करीत होती ती केवळ मन गुंतवण्यासाठीच. तिचा कॉलेजमध्ये शिकणारा धाकटा भाऊ आणि एक शाळकरी भाची आता तिच्याकडेच राहायला आली होती. घर भरलं होतं. अवतीभोवती सहानुभूतीची सदा सावली होती. नवीन जीवनक्रमात तिचं मन रमलं होतं. मोहनभाई कुठं आहेत, काय करतात वगैरे निरर्थक चौकशीच्या भानगडीत कुणी पडत नव्हतं. पण ते आता रंगूनला स्थायिक झाले असावेत असा साऱ्यांचा तर्क होता. इंदुताईच्या आयुष्याचा पूर्वार्ध भूतकाळात जवळजवळ अदृश्य झाला होता. 2 वर्षे लोटली. त्याच वर्षीची गोष्ट. त्या वर्षी मेडिकल कॉन्फरन्ससाठी मी कलकत्त्याला गेले होते. एक दिवस संध्याकाळी मी निवासाकडे परत येत होते.
कलकत्त्याचं चौफेर निरीक्षण करीत अगदी रमत गमत चालले होते. चालता चालता माझी नजर सहज समोर रस्त्यापलीकडे मिठाईवाल्याच्या दुकानाकडे गेली. पाय जागच्या जागी खिळले. तिथं मिठाई खरेदी करत असलेल्या 4-5 लोकात मोहनभाई होते. हो, अगदी तेच. भास नव्हता, शंका नव्हती. माझ्या नजरेची खात्री पटली होती. हा गृहस्थ रंगूनला गेला होता ना? मग इथं कसा? असेनात का कुठेही? आपणाला काय? मान फिरवून मी जाऊ लागले. पण पाऊल उचलेना. इंदुताईचा कैवार माझ्या पायांना विळखा घालून म्हणू लागला, हा कृतघ्न माणूस अनायासे तुला दिसला आहे. जा आणि त्याच्या कृतकर्माचं पाप त्याच्या माथी मारून ये. झप झप रस्ता ओलांडून मी पलीकडे गेले. दुकानाजवळ पोहोचण्यापूर्वीच त्यांनी मला पाहिलं. विस्मयचकित होत ते झटकन जवळ आले. मी म्हटलं, नमस्ते मिस्टर कुलकर्णी. माझा स्वर नि शब्दही माझ्याच कानांना विचित्र वाटले. आतापर्यंत भाई या नावाशिवाय मी त्यांना कधी हाक मारली नव्हती, कधी उल्लेख केला नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं. नमस्ते डॉक्टर, आपण इकडे कुठं? मनात म्हटलं, तुमच्या अन्यायाचा जाब विचारायला. पण उघड म्हटलं, मला इथं पाहून आश्चर्याचा धक्का बसला असेल. छे, माणूस हा भटका प्राणी असल्यामुळे पृथ्वीच्या पाठीवर तो केव्हाही कुठंही दिसू शकतो. हो ना, अन स्वार्थासाठी ग्रहत्याग करून केव्हाही कुठंही पळून जाऊ शकतो. प्रतारणेचं पाप. चहा घेणार का? पलीकडे कोपऱ्यावर रेस्टॉरंट आहे. मला तेच हवं होतं. म्हणजे चहा नको होता, पण या गृहस्थाची चांगली चहा करायला कुठंतरी निवांत जागा हवी होती. मोहनभाईंबरोबर मी निमूटपणे चालत होते, पण मनात स्फोटक शब्दांची गर्दी उसळली होती. विषारी शब्द बाहेर पडण्यासाठी जिभेला धक्के मारित होते. पण भर रस्त्यात कुरुक्षेत्र उभारण्याची इच्छा नव्हती. रेस्टॉरंटमध्ये बाजूच्या एका खोलीत निवांत जागी येऊन बसताच मी म्हटलं, तुमचं अगदी मजेत चाललंय ना? ते क्षणमात्र स्तब्ध राहिले. मग त्यांनी म्हटलं, मी सुखात आहे. सुखप्राप्तीची चिन्हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. इरावतीच्या पाण्याने असेल, हावऱ्याच्या हवेनं असेल, अगर द्वितीय प्रेमाच्या परिणामी असेल, पण भाई अंगानं चांगलेच भरले होते. पूर्वीचा त्यांचा काहीसा फिकट चेहरा टॉमॅटोसारखा लाल बुंद झाला होता. 10 वर्षांनी ते तरुण दिसत होते. बरोबर आहे, सुखी नसायला काय झालं? माणसानं लाज दूर ढकलली, निष्ठा सोडली की हवी ती सुख आपोआप जवळ येतात. त्यांच्या शब्दांची मला चीड आली. मी म्हटलं, असं म्हणजे 18 वर्षांच्या तुमच्या संसारात तुमच्या वाट्याला केवळ दुःखच आलं होतं? मिस्टर कुलकर्णी, स्वार्थाला सीमा नसते हे मी जाणू शकते, पण कृतघ्नतेनं तुमचं काळीच काळं कुट्ट बनलं असेल. ढोंगाचा सोंग वठवण्यासाठी तुम्ही इतक्या थराला जाल असं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. जिनं स्वतःचं मन मारून मातृत्वाच्या इच्छेवर तिलांजली देऊन 1.5 तप तुमच्याबरोबर संसार केला, ती मूकपणे दुःख भोगीत होती. नि तुम्ही स्वार्थांध बनवून इंदुताईला. पेटत्या निखाऱ्यातून ठिणग्या उडाव्यात तसे माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडत होते. ते माझ्याकडे पाहत निमूटपणे माझं वागताडण ऐकत होते. मी म्हटलं, माफ करा मिस्टर कुलकर्णी, पण लाथ मारून नमस्कार करण्याचा हा शिष्टाचार. झालं खरं तसं, पण केवळ इंदुताईसाठी, एकेकाळच्या तुमच्या प्रिय पत्नीसाठी मी बोलले. नाहीतर तुम्हाला बोलण्याचा मला अधिकार नाही. हे आपली ओळख झाली त्याच वर्षी भाऊबीजेच्या तपकात हा अधिकार मी आपण होऊन टाकला, पण त्यानंतर प्रतिवर्षी तो मी मान्य करीत आलो. पण त्या अधिकार ग्रहणाची मला आता शरम वाटते, पश्चाताप होतोय. मोहनभाई खाली मान घालून टेबलाकडे पाहत स्वस्थ बसून राहिले. मी म्हटलं, प्रेम ही काही जन्मभर गच्च पकडून ठेवता येणारी वस्तू नव्हे, हे इंदुताई जाणते. आणि जे शाश्वत नाही ते गेलं म्हणून शोक करीत बसावं असं मलाही वाटत नाही. पण तिनं जो त्याग केला, तुमच्यात वैगुण्य असतानाही तिनं जे सोसलं, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता दाखवायची सोडून खोटेपणाबद्दल कृतज्ञता दाखवावी म्हणता? म्हणजे ही गोष्ट खोटी आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला? चोराच्या उलट्या म्हणतात. चोर सोडून संन्याशालाच पुष्कळ वेळा फासावर लटकवलं जातं, हे माहीत आहे का तुम्हाला? असेल, पण चोरानं संन्याशाचा आव आणण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नये. ही गोष्ट खोटी आहे का? सांगा ना. ते निरुत्तर झाले.
थोडा वेळ खाली मान घालून तसेच बसून राहिले. नंतर वर नजर करून त्यांनी म्हटलं, ही गोष्ट सपशेल खोटी आहे. खरा प्रकार याच्या अगदी उलट आहे. असं मी जर तुला सांगितलं तर तू हे खरं मानणार नाहीस का? त्यांच्या संथ स्वरात प्रामाणिकपणा होता. स्थिर नजरेत निर्भयता होती. खोटेपणाचा कुठेही लवलेश नव्हता. माझं तप्त मन एकदम भिजलं. हा अद्भुत प्रकार आहे तरी काय हे कळेना. म्हणजे म्हणजे खरा प्रकार असा आहे की वैगुण्याचा वृथा आरोप मी शेवटपर्यंत सहन केला, अर्थात स्वखुशीने सोसला. आमचा प्रीतिविवाह झाला होता हे तुला माहीत आहेच. पण लग्नानंतर असं आढळून आलं की वैवाहिक सौख्याच्या दृष्टीत इंदूत फार मोठं वैगुण्य आहे. पण वैगुण्यावर डॉक्टरी इलाज? त्या बाबतीत मी यत्किंचितही विलंब लावला नाही. मुंबईच्या एका प्रख्यात गायनेकॉलॉजिस्टकडे तिला घेऊन गेलो होतो. मग काय झालं? मोहनबाईंनी सारं इत्थंभूत सांगितलं. त्यावरून इंदुताईच्या वैगुण्याचं खरं स्वरूप माझ्या लक्षात आलं. तिच्या आवश्यक भागांची मुळीच वाढ झालेली नव्हती. अशी केस, असं वैगुण्य क्वचितच आढळतं. दीर्घ उपचारानं वाढ होईल, दोष जाईल अशी खात्री नसते. हटकून गुणाची खात्री नसलेले उपचार करून घ्यायला इंदुताईची तयारी नव्हती. उपचार करण्यात काही फायदा नव्हता. सारी हकीकत सांगून भाईंनी म्हटलं, इंदूच्या अनुपम सौंदर्याला निसर्गानं दिलेला हा क्रूर शाप होता. यात तिचा काहीच दोष नव्हता. मला तिची करुणा आली. माझं प्रेम द्विगुणित झालं. मग असं असताना स्वतःच्या वैगुण्याचा कलंक तिने तुमच्या माथी मारण्याचं कारण काय? छे छे, तिची तशी इच्छा असली तरी तिनं ते काही माझ्यावर लादलं नव्हतं. हा कलंक मी स्वखुशीनं पत्करला. स्वखुशीनं? ते का? प्रेम आंधळं असतं असं म्हणतात ना. कोण जाणे, पण उत्कट प्रीती त्यागाच्या मर्यादा मानित नाही हे मात्र आज कळलं. भाई हसले. त्यांनी म्हटलं, जनदृष्टीत तिचं स्त्रीत्व परिपूर्ण दिसावं, ते उघड होऊन मानभंगाचं दुःख तिला सहन करावं लागू नये अशी माझी इच्छा होती. आणि वैगुण्य काय, कुणात का असेना, संसारात मुलं होण्याच्या दृष्टीनं त्याचा परिणाम सारखाच होतो असा मी सरळ सरळ हिशेब केला होता. दुसऱ्या कितीतरी गोष्टी मी स्वीकारल्या होत्या. वासनांवर विजय मिळविला होता. उणीवेची जाणीव मनाला होत नव्हती. प्रीतीची धुंदी आणि तारुण्याचा जोश अनेक खऱ्या खोट्या आदर्शांना पोसू शकतो, टिकवू शकतो. पण वय प्रौढत्वाकडे झुकू लागलं की ती धुंदी उडू लागते, जोश ओसरू लागतो. बोलता बोलता ते एकदम थांबले. क्षणभरानं त्यांनी म्हटलं, सुमा, स्त्रीला मातृत्वाची ओढ लागते तशी पुरुषातही पितृत्वाची भावना असते. प्रसंगाने ती अनावर बनते याची कल्पना आहे का तुला? पितृत्वाची ओढ? छे, मातृत्वाची ओढ, आई होण्याची भूक, ती तळमळ, तो कोलाहल चहू बाजूने मी नित्य ऐकत होते. पण पिता होण्याची पिपासा, ती ओढ? छे, तशी अस्पष्ट अशी साधही कधी माझ्या कानी आली नव्हती. मी स्तब्ध राहिलेली पाहून भाईंनी म्हटलं, स्त्रियांच्या कुशीत मूल वाढतं म्हणून वात्सल्याची सर्वाधिकारिणी तीच ठरते. पुरुषाला वात्सल्याचा स्पर्शही होत नाही असं मानलं जातं. त्यांच्या स्वरातली आर्तता माझ्या हृदयाला भिडली. मी चटकन म्हटलं, नाही भाई, निदान मला तरी तसं वाटत नाही. कारण भावना ही चीज इतकी अगम्य अन अतर्क्य आहे की या बाबतीत अमुक एक सिद्धांत काढणं अन्यायाचं आहे. किंचित हसून त्यांनी म्हटलं, मन मारून राहण्याबद्दल स्त्रीचा केवढा गौरव, डंका वाजतो. पण पुरुषानं मनात आणलं तर तोही ती गोष्ट सहज करू शकतो. पितृत्वाची अनावर ओढ मी दाबून टाकली असती, पण इंदूचा स्वभाव वेगळं वळण घेऊ लागला. माझ्या मित्रांच्या, अगं शेजारच्या मुलांना मी घरी घेऊन आलो, त्यांच्यावर वात्सल्याचा वर्षाव करू लागलो तर ती भडकू उठे. तिनं आपली अशीच समजूत करून घेतली होती की तिच्या दुःखावर मी डागण्या देत आहे, तिचं वैगुण्य दाखवून मी तिला हिणवीत आहे. म्हणूनच की काय कोण जाणे, पण संधी मिळेल तेव्हा माझ्या पश्चात, नंतर माझ्या देखतही प्रचार करून स्वतःच्या अहंकाराची जोपासना ती करू लागली. पुढे पुढे तिचा स्वभाव संशयी बनत गेला. भलते सलते संशय तिच्या मनात भरू लागले. माझ्या चारित्र्यावरही ती आरोप करू लागली. तिचा अहंकार पोषित राहणं दिवसेंदिवस मला अशक्य वाटू लागलं. मी स्तंभित होऊन भाईंचं हे आत्मनिवेदन ऐकत होते. व्यथित अंतःकरणाचे पडसाद माझ्या कानात उमटत होते. मन म्हणत होतं की नजरेला जे दिसतं तेच काही खरं नव्हे. संसाराच्या नाटकातही पडद्याआड किती विविध नाटकं होत असतील कोण जाणे. मी म्हटलं, भाई, वहिनीची ओळख करून द्या ना.
आता तिला भेटता येणार नाही, उद्या भेटू शकेल. असं म्हणजे भेटीसाठी आधी परवानगी लागते तर? हो, कारण इथल्या इंजिनिअरिंग फर्ममध्ये मी अधिकारी असलो तरी हॉस्पिटलमध्ये त्या अधिकाराचा काही उपयोग नाही. मी घाबरून विचारलं, म्हणजे वहिनी हॉस्पिटलमध्ये आहेत? काय झालंय काय त्यांना? भाई हसले. त्या हास्यानं त्यांचा चेहरा विलक्षण उजळून निघाला. त्यांनी म्हटलं, मुलगा झालाय. प्रसूतिगृहात आहे मी ना. मुलगा? आनंदाच्या भरात मी ताडकन उभी राहिले. मुलगा झालाय? खरंच? किती छान. भाई, भाई मुलाचं नाव मी ठेवणार हं. बारसं मी करणार. खूप थाटात करणार. आत्याचा अधिकार आहे तो, माहीत आहे ना? अन एका दमात मी भराभर बोलत होते. 2 वर्षांपूर्वी जळून गेलेल्या माझ्या मनातल्या मंजिऱ्या पुन्हा हा हा म्हणता फुलल्या. सुगंधानं माझं मन भरवून गेलं. डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. मी भाईंकडे पाहिलं. ते हसत होते, पण त्यांचे डोळे भरून आले होते. ही कथा इथेच संपली. डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची सुगंध ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा. डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची महाश्वेता ही कादंबरी खूप पूर्वी लिहिलेली असल्यामुळे त्याची नवीन आवृत्ती आता कुठेही बाजारात उपलब्ध नाही. मला बऱ्याच कमेंट्स आल्या की डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची महाश्वेता ही कादंबरी वाचून दाखवा, म्हणून मी सुद्धा त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न केले. किमान मला एक तरी आवृत्ती उपलब्ध व्हावी. मी बऱ्याच ठिकाणी फोन केले, बऱ्याच जणांना सांगितलं आणि शेवटी पुण्यामधल्या एका दुकानात मला त्यांची महाश्वेता या कादंबरीची एक जुनीच आवृत्ती सापडली. परंतु अजूनपर्यंत ती माझ्यापर्यंत आलेली नाही. जेव्हा ती माझ्यापर्यंत येईल त्यावेळी नक्कीच डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची महाश्वेता ही कादंबरी मी तुमच्यासमोर सादर करीन. तोपर्यंत मला ज्या ज्या त्यांच्या कथा उपलब्ध होत आहेत त्या कथा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आता आपण भेटू पुढच्या अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.